नमस्कार भावांनो आणि बहिणींनो, आपल्या चॅनलवर रँक सूत्रावर तुमचं मनपूर्वक स्वागत आहे। आजच्या व्हिडिओमध्ये आपण मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेच्या 24व्या हप्त्याबाबत आलेले महत्त्वाचे अपडेट्स जाणून घेणार आहोत। तसेच कोणत्या महिलांना हा हप्ता मिळणार, कोणत्या कारणांमुळे हप्ता अडकू शकतो आणि सरकारने महिला सक्षमीकरणासाठी घेतलेल्या आणखी एका महत्त्वाच्या निर्णयाबद्दलची माहिती घेणार आहोत। त्यामुळे हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा। सर्वप्रथम 24व्या हप्त्याबाबत आपण बोलणार आहोत। मंत्रिमंडळाच्या बैठकीनंतर 24व्या हप्त्याच्या वितरणाबाबत सकारात्मक संकेत मिळाले आहेत। त्यामुळे 15 जुलैपासून हप्ता जमा होण्याची शक्यता व्यक्त करण्यात येत आहे। मात्र सर्व लाभार्थ्यांच्या खात्यात पैसे एकाच वेळी जमा होतील असे नाही। बँकिंग प्रक्रिया आणि तांत्रिक कारणांमुळे काहींना पैसे थोड्या उशिराने मिळू शकतात। सामान्यतः हप्त्याचे वितरण दुपारी 1 ते 4 या वेळेत सुरू होऊ शकते। काही लाभार्थ्यांच्या खात्यात संध्याकाळपर्यंत रक्कम जमा होऊ शकते। जर 15 जुलै रोजी हप्ता मिळाला नाही तर घाबरण्याचे कारण नाही। टप्प्याटप्प्याने वितरण होत असल्यामुळे 17 जुलैपर्यंत हप्ता जमा होण्याची शक्यता आहे। आता सर्वात महत्त्वाचा प्रश्न म्हणजे 24वा हप्ता कोणाला मिळणार? ज्या महिलांचा अर्ज अप्रूव्ड आहे आणि ज्यांचे DBT म्हणजे डायरेक्ट बेनिफिट ट्रान्सफर स्टेटस सक्रिय आहे त्यांनाच या योजनेचा पुढील हप्ता मिळण्याची शक्यता आहे। म्हणूनच प्रत्येक लाभार्थ्याने आपले DBT स्टेटस तपासणे अत्यंत आवश्यक आहे। अनेक महिलांना यापूर्वीचे सर्व हप्ते मिळाले असले तरी काही कारणांमुळे DBT स्टेटस इनॅक्टिव्ह झाले असेल तर नवीन हप्त्या खात्यात जमा होणार नाही। त्यामुळे जर तुम्हाला मागील हप्ते मिळाले असतील तरीही निर्धास्त राहू नका। एकदा DBT स्टेटस तपासून घ्या। आवश्यक असल्यास संबंधित बँक किंवा सेवा केंद्राशी तुम्ही संपर्क साधा। आता महिला सक्षमीकरणासाठी संबंधित आणखी एक मोठा निर्णय पाहूया। राज्य सरकारने पिंक रिक्षा योजनेअंतर्गत मिळणारे सरकारी अनुदान 20% थेट 40% वाढवण्याचा निर्णय घेतला आहे। हा निर्णय मंत्रिमंडळाच्या बैठकीत घेण्यात आला असून यामुळे अनेक महिलांना स्वतःचा रोजगार सुरू करण्यासाठी मोठा आर्थिक आधार मिळणार आहे। हा निर्णय महिलांच्या स्वावलंबनासाठी महत्त्वाचे पाऊल मानला जात आहे। त्यामुळे ज्या महिला या योजनेचा लाभ घेऊ इच्छितात त्यांनी अधिकृत माहितीकडे लक्ष ठेवावे। आता काही सूचना महत्त्वाच्या आहेत। जर तुमचा अर्ज अप्रूव्ह असेल तरी DBT ॲक्टिव्ह आहे का हे तपासा। तुमचे बँक खाते आधारशी लिंक आहे का त्याची खात्री करून घ्या। मोबाईल नंबर अद्ययावत ठेवा। जर हप्ता लगेच आला नाही तर काही दिवस संयम ठेवा, कारण वितरण टप्प्याटप्प्याने केली जाऊ शकते। मित्रांनो, सोशल मीडियावर अनेक अफवा पसरत असतात, त्यामुळे कोणती अप्रमाणित माहिती किंवा फॉरवर्ड मेसेजवर विश्वास ठेवू नका। नेहमी अधिकृत अपडेट्स आणि विश्वासार्ह माहितीवरच विश्वास ठेवा तुम्ही। शेवटी एवढंच सांगू इच्छिते की जर तुम्ही लाडकी बहीण योजनेचा लाभार्थी असाल तर आजच तुमचे अप्रूव्हल स्टेटस, DBT स्टेटस आणि बँक खात्याची माहिती तपासून घ्या। यामुळे पुढील हप्ता मिळण्यात कोणतीही अडचण येणार नाही। तुमच्या जिल्ह्यातून 24वा हप्ता जमा झाला आहे का? तुम्हाला SMS आला आहे का? तुमचे DBT स्टेटस ॲक्टिव्ह आहे का? हे कमेंट्समध्ये मला नक्की सांगा। त्यामुळे इतर लाभार्थ्यांनाही माहिती मिळेल। व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा। आपल्या भावांनो आणि बहिणींनाही हा व्हिडिओ शेअर करण्यासाठी विसरू नका। अशाच सरकारी योजना व महत्त्वाच्या अपडेटसाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका। धन्यवाद। पुन्हा भेटूया एका नवीन उपयुक्त माहितीसह। तोपर्यंत धन्यवाद।